नमस्कार मित्रांनो, जगदीशच्या वाणीतून युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही सर्व स्वस्त असाल, मस्त असाल अशी मी आशा करतो। मित्रांनो, आजचा आपण व्हिडिओ उदाहरणापासून सुरुवात करूया। समजा एक तलाव आहे आणि तलाव एका गावाची तहान भागवते आणि त्या तलावात येणारा जे पाणी आहे ते पाणी 4 मार्गाने येतं आणि जाण्यासाठी सुद्धा 4 मार्ग आहेत। मग मित्रांनो, त्या तलावात पाणी राहील का? त्याचं उत्तर नसेल। जर आपण जाण्याचा मार्ग रोखला तर तलावात पाणी राहील किंवा चांगल्या प्रकारचा पाऊस झाला तर तलावात पाणी राहील। तर मित्रांनो, हे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे। आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपला जो पैसे कमवण्याचा ओघ असतो, जी आपली इन्कम असते, त्या इन्कमचा आपण थोडाफार पर्सेंट जर खर्च केला आणि बाकीची रक्कम जर आपण आपल्याकडे ठेवली व्यवस्थित आणि त्याच्यात जर आपला दिनचर्या चांगला चालला तर आपलं उत्तम प्रकारे आरोग्य आपण जगू शकतो, आपला संसार करू शकतो आणि ह्या व्यवहारिक जीवनामध्ये चांगल्या प्रकारे आपण राहू शकतो। पण मित्रांनो, आजच्या जगामध्ये काय चाललेलं आहे की लोकांच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी मुद्दाम व्याजावरती फोन घेणे, लोन घेणे, गाडी घेणे आणि बंगला अशा वर्ग फ्लॅट वगैरे घेण्याचं काम चालू आहे आणि ते व्याज एवढं चाललेलं आहे की माणूस या व्याज भरता भरता त्याच्यामध्ये डुबून चाललेला आहे। तर मित्रांनो, मला या ठिकाणी तुम्हाला हे सांगायचं आहे की आपण खोट्या प्रतिष्ठेसाठी आपण असं काही केलं नाही पाहिजे। आपल्याकडे जी इन्कम आहे त्या इन्कम मध्ये आपण समाधान राहिलं पाहिजे आणि जी बचत होईल त्याच्यामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे। तर मित्रांनो, जे तुम्हाला उदाहरण दिलं होतं एखाद्या तलावाचं, जर पाणी 4 दरवाजाने येतं आणि 4 दरवाजाने जात असेल तर त्या तलावामध्ये पाणी राहणार नाही, ते गाव पण उपाशी राहील। तसं मित्रांनो, आपला संसार पण उपाशी राहणार आहे। तर मित्रांनो, जे काय आपली इन्कम होते त्याचा 1/3 हिस्सा आपण खर्च करायचा आणि काही खर्च आपण आपल्यासाठी ठेवायचा। त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहील, आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहील आणि येणारी जी काही भावी पिढी असेल त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या आजोबांनी काहीतरी करून ठेवलेलं आहे असं वाटेल। तर मित्रांनो, मला तुम्हाला फक्त खर्च कसा माणसाने करायचा याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं। जर तुम्हाला ही माहिती आवडली तर तुम्ही पुढच्या लोकांना शेअर करा। नमस्कार।